अन्नमार्ग, त्या संबंधित ग्रंथी, त्यांच्यापासून निघणारे पाचक रस, तसेच आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन, शोषण आणि न पचलेल्या भागाची विल्हेवाट या सर्व गोष्टीचा समावेश पचन संस्थेमध्ये होतो. ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे काय? अन्नमार्ग. ॲलिमेंटरी कॅनल इज अ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट थ्रू विच फूड पासेस गेट डायजेस्टेड, न्यूट्रिएंट आर अब्सॉर्ब्ड अँड वेस्ट इज एलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी. म्हणजे काय बघा, अन्नाचे पचन, शोषण, द्रव्याचे शोषण व उरलेला टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करणारे तोंडापासून ते ॲनस म्हणजेच गुदद्वारापर्यंत नलिका म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल होय. ॲलिमेंटरी कॅनलमध्ये काय काय तर बघा, फर्स्ट येतं माउथ म्हणजे तोंड, सेकंड आहे फॅरेंक्स म्हणजे घसा, तिसरा आहे इसोफॅगस म्हणजे अन्ननलिका, चौथा आहे स्टमक म्हणजे जठर, पाचवा आहे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडे, सहावा आहे लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे, सातवा आहे रेक्टम म्हणजे मलाशय आणि आठवा आहे ॲनस म्हणजे गुदद्वार. एन्झाईम म्हणजे शरीरातील बायोलॉजिकल कॅटलिस्ट. म्हणजे एन्झाईम म्हणजे काय बघू, एन्झाईम इज अ बायोलॉजिकल कॅटलिस्ट दॅट स्पीड अप द केमिकल रिॲक्शन इन द बॉडी विदाउट बिईंग युज्ड अप इटसेल्फ. म्हणजे काय, प्रोटीनपासून बनलेले असतात आणि शरीरातील जेवढ्या बी रासायनिक क्रिया आहेत त्या जलद म्हणजे स्पीडअप करत असतात. म्हणजे एक प्रकारचं बूस्टचं काम करत असतात, ज्या बी रिॲक्शन असतील त्या किंवा रासायनिक ज्या बी क्रिया असतील त्यांच्यासाठी. आता एन्झाईम कशा प्रकारे डायजेशन करत असतं बघू. अमायलेजपासून स्टार्चचं डायजेशन करत असतं, पेप्सिनपासून प्रोटीनचं डायजेशन करत असतं आणि लायपेसपासून फॅटचं डायजेशन करत असतं. आता आपण घेतलेलं जे अन्नाचं पचन आणि शोषण होऊन त्याचं आता 4 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. पहिला आहे इंजेशन, दुसरा आहे डायजेशन, नंतर त्याच्यामध्ये ए आहे मेकॅनिकल ब्रेकडाऊन म्हणजे यांत्रिक विघटन, बी आहे रासायनिक विघटन म्हणजे केमिकल ब्रेकडाऊन, नंतर आहे थर्ड आहे ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषण, चौथा आहे इलिमिनेशन म्हणजे उत्सर्जन. ठीक आहे, आता सर्व डिटेल एक एक बघू. इंजेशन म्हणजे काय बघा, आपण तोंडातून घेतलेले अन्न चावून बारीक करून गिळण्यापर्यंतच्या क्रियेस इंजेशन असे म्हणत असतात. ठीक आहे. डायजेशन म्हणजे काय बघा, म्हणजेच पचन. आपण घेतलेले अन्न गिळाल्यानंतर रक्तामध्ये शोषण्यास योग्य बनवण्याच्या क्रियेस पचन असे म्हणतो, म्हणजेच डायजेशन असं म्हणतो. मेकॅनिकल ब्रेकडाऊन म्हणजे यांत्रिक विघटन. आपण घेतलेले अन्न दातांनी चावून बारीक करणे याला यांत्रिक विघटन असं म्हणतो. केमिकल ब्रेकडाऊन म्हणजेच रासायनिक विघटन. घेतलेले अन्न यांत्रिक विघटनानंतर ते एन्झाईमद्वारे शोषण क्रियेस योग्य बनवण्यासाठी क्रियेला आपण रासायनिक विघटन असे म्हणतो. ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषण. पचन झालेले अन्न ठराविक इंद्रियामार्फत रक्तामध्ये किंवा लिम्फमध्ये ओढून घेण्याच्या क्रियेस ॲब्झॉर्प्शन असे म्हणतात. आता इलिमिनेशन म्हणजे काय बघा, घेतलेल्या अन्नाचे पचन शोषण झाल्यानंतर न पचलेला भाग मला वाटे शरीराबाहेर टाकले जातात. या क्रियेला आपण इलिमिनेशन असं म्हणतो.